आणि हायवेवरती नॅशनल हायवेवरती अंदाजे 4 अशा 8 कमानी होणार आहेत आणि बाकी आराखड्याची जी प्रक्रिया आहे ती शासन स्तरावरती आता साधारण अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। ज्या निविदा आता पब्लिश होणार आहेत किंवा झालेले आहेत त्याची पूर्ण माहिती मी आपल्याला उपलब्ध करून देईन। ते कागदच आपल्याला उपलब्ध करून देतो मी, म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला राहील। तरी आपल्याला काही गोष्टी मी वाचून दाखवतो। हे परिसरातील नव्याने केलेले बांधकाम काढणे, भुयारी मार्ग, यज्ञ मंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदिर जतन दुरुस्ती हे साधारण 11,36 लाखाचं काम आहे। स्मारक परिसरातील कार्यालयीन इमारत, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी, खुला प्रेक्षा मंच इत्यादी नव्याने केलेले बांधकाम काढणे, हे मंदिराच्या आतले सगळे। कुमुक तीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळ तीर्थ, हे एक पण देतो मी, लिहायची गरज नाही। त्याचं सुद्धा जतन आणि दुरुस्ती ते साधारण 10.5 कोटीचं टेंडर आहे। त्यानंतर स्मारक म्हणजे ते पुरातत्व विभाग असल्यामुळे स्मारक शब्द ते वापरतात। मंदिर व मंदिर परिसर विकासाच्या आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील तुकोजी बुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्र त्याचं पण जतन आणि दुरुस्ती ते साधारण 9.5 कोटीचं आहे। आणि मंदिर आणि परिसराच्या विकास आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील मुख्य प्रवेशद्वार त्याचं जतन दुरुस्ती ते साधारण 7.5 कोटीचं आहे। आणि जे आपण कमान करतोय ती साधारण 3-3.5 कोटीची आहे। 1-2 विषयाच्या बाबतीत काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर होऊन थोड्या दिवसांमध्ये ती देखील निविदा पब्लिश होऊन जाईल। या सर्व निविदा ज्या आहेत त्यांना साधारण 8 दिवसाची मुदत दिलेली आहे निविदा भरण्यासाठी। त्यामुळे आपली अपेक्षा अशी आहे की साधारण 15 सप्टेंबरपर्यंत बऱ्यापैकी कामाच्या निविदा ज्या आहेत त्या अंतिम होतील आणि वर्क ऑर्डर देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू साधारण 15 सप्टेंबरपर्यंत। हे बॅकग्राऊंड होतं। आपल्याला काही ठराविक प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण विचारावे। जी आहे ती आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून करतोय। मंदिराशी संबंधित जी आहे महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व विभाग ही पूर्ण प्रक्रिया अशा पद्धतीने करतोय की जुनं जे बांधकाम पद्धती होती त्याचाच अवलंब केला जाईल। नवीन जे बांधकाम करायचंय ते सुद्धा त्या जुन्या स्टाईलमध्ये करायचं ठरतंय। म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही जी कमान आपण साधारण प्लॅन करतोय ती बेसिकली आरसीसी स्ट्रक्चर असणार आणि त्याला पूर्ण दगडी आणि लाईनचं म्हणजे चुन्याचं बांधकाम जे ते केलं जाईल। म्हणजे सांगाडा जो आहे तो आरसीसीचा आणि मग त्याला बाकी जे आहे ते प्रॉपर दगड म्हणजे जाड दगड जो आधी वापरला जात होता तशा पद्धतीचा करण्याचं साधारण ठरलेलं आहे। ते सगळं नियोजन करणारच ना, ऑफकोर्स ना, स्वाभाविकच आहे। त्या कालावधीमध्ये मंदिर असं बंद करण्याची गरज पडेल असं वाटत नाही, पण कामाच्या अनुषंगाने आवश्यकता जर भासली तर जसं पंढरपूरला आपल्याला काही दिवस तिथलं मंदिर बंद करावं लागलं त्या पद्धतीने काहीतरी करावं लागेल। पण अतिशय नियोजनबद्ध सगळ्यांना नीट कल्पना देऊन करू। सुरुवातीला काही आवश्यकता लागणार नाही। सुरुवातीचं बरंचसं काम आहे ते समोरच्या मंडपाचं आणि साईडच्या ओव्हऱ्यांचं वगैरे काम आहे। समोरचा मंडप म्हणजे तो भवानी शंकर आम्ही दोन्ही मंदिराच्या मधला जो मंडप आहे जिथे आपल्याला दिसते सरळ सरळ की दगड हल्ले शिफ्ट झाले ते जरा धोकादायक झालेलं आहे। त्यामुळे तो भाग जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे, तो लवकरात लवकर व्यवस्थित करून घेणं म्हणजे तो मंडप पूर्ण काढला जाईल आणि परत व्यवस्थित लावला जाईल। आता लगेच आपण डिस्टर्ब करणार नाही। निविदा वगैरे प्रक्रिया जी आहे काम सुरू करण्याची देखील स्टेप्स ठरवणार आपण। कशाला काम सुरू व्हायला प्रत्यक्षात काम जे लगेच सुरू करणं शक्य आहे ते लगेच सुरू करू नका। प्रत्यक्षातलं काम सुरू करणं तेच सांगतोय मी, आपल्याला जे काम आता सुरू करणं संयुक्तिक वाटतंय ती कामं आपण लगेच करून सुरू। मंदिरामध्ये काही भाग असा आहे
जो डिरेक्टली लोकांच्या ऍक्सेसला अफेक्ट करत नाही. बरोबर आहे. म्हणजे आता गणेश मंदिर जे आहे, गणेश मंदिराच्या उजवीकडची जी बाजू आहे त्या गोष्टी कदाचित आपल्याला आता करता येऊ शकतील. त्यामुळे हे जे आहे ते अतिशय नियोजनबद्ध ठरेल की कुठली गोष्ट कधी करायची. मी काय सांगतोय 15 तारखेपर्यंत निविदा अंतिम करून काम सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहील. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, तुळजापूरला काम म्हणजे आपल्या मंदिराचं काम लवकर सुरू व्हावं ही आपल्या दृष्टीने महत्वाची बातमी आहे. मंदिराचं काम आहे 54 कोटी झालं, 54 कोटीचं आहे. मग त्या मंदिरात 5 टक्क्याने कामाला असल्यामध्ये बातमी 5 टप्पे नाही, 5 वेगवेगळी निविदा आहेत. 6 निविदा आहेत खरं तर. त्यातल्या 4 आता जे आहेत पब्लिश झालेले आहेत. 2 निविदांचं आज मी बोललोय संचालकांना, आज उद्यामध्ये त्यांच्याकडनं क्लिअर होईल. म्हणजे पुढच्या 2-4 दिवसात त्या निविदा सुद्धा प्रसिद्ध होतील. आणि त्या एकदा प्रसिद्ध झाल्या की मग स्वाभाविकच आहे की ते कामं सुद्धा आपण लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. आता 8 दिवसाची लिमिट असल्यामुळे आपल्याला थोडं लवकर हे सगळं करता येऊ शकेल. आणि आज मी सांगण्याचं खरं कारण काय की म्हणजे व्यापक प्रसिद्धी मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी टेंडर भरावं ज्यांनी अशा प्रकारचं काम केलं. कारण त्याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो खूप महत्वाचा आहे. उगं कोणी रेग्युलर कॉन्ट्रॅक्टरने भरलं असं नाही चालणार आहे. ज्यांनी दगडी काम केलंय, ज्यांनी पुरातत्व विभागामध्ये काम केलंय अशा लोकांवरती आपल्याला भर द्यायचा.